नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, केंद्र सरकारच्या पातळीवरती शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफीचा कुठलाही प्रस्ताव सध्या विचाराधीन नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये स्पष्ट केले. लोकसभेमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबद्दल एक प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. लोकसभेमध्ये उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. मात्र शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत वेळेवरती आणि पुरेसा कर्ज पुरवठा केला जाणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. किसान क्रेडिट कार्ड योजनेतून पीक कर्जासाठी 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज सवलतीच्या व्याजदरानं दिलं जातं. तसेच वेळेवरती परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त प्रोत्साहन देण्यात येत असल्याची माहिती देखील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सभागृहामध्ये दिली. तर सरकारनं तारणमुक्त अल्पकालीन कृषी कर्जाची मर्यादा 1,60,000 वाढवून 2 लाखांपर्यंत केली आहे, असंही सांगितलं. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्राधान्य क्षेत्र कर्ज मार्गदर्शक तत्वांनुसार कृषी क्षेत्रामध्ये बँकांकडनं पुरेशा प्रमाणामध्ये कर्ज पुरवठा होईल याचीही खात्री केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. केंद्र सरकारनं पीक विमा योजना आणि थेट आर्थिक मदत देणारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अर्थात PM किसान योजना सुरू केली आहे. या योजनेतून जमीनधारक शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य दिलं जात असल्याचंही प्रतिपादन अर्थमंत्र्यांनी केलं. दरम्यान देश पातळीवरती शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. संयुक्त किसान मोर्चानं नुकताच दिल्ली येथील रामलीला मैदानावरती किसान महापंचायत आयोजित केली होती. या महापंचायतीमध्ये हमीभाव कायद्यासह शेतकरी कर्जमाफीची मागणी करण्यात आली होती. तसेच विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील पाठवण्यात आलं होतं. तर मग आता पाहूयात पुढे काय घडतंय ते. परंतु तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.